श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे 11 गुरुवार कसे करावे, कोणती सेवा करावी, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या. नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असतील, पैशांची कमी असेल, आजारपण असेल, नोकरीसुद्धा नाही आणि घरामध्ये सतत भांडणे, सतत वाद विवाद होत असतील, तर तुम्ही स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत करा. तुमचं आयुष्य 11 गुरुवाराचे स्वामी समर्थांचे व्रत केल्याने खरंच बदलू शकतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे 11 गुरुवार कसे करावे, कोणती सेवा करावी, कोणते नियम पाळावे आणि कोणत्या चुका 11 गुरुवारचे व्रत करताना टाळाव्यात. म्हणून मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटी एक महत्त्वाचं गुपित मी तुम्हाला सांगणार आहे. 11 गुरुवार व्रत म्हणजे काय? श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि नामस्मरण यांचा संगम आहे. हे 11 गुरुवार व्रत केल्याने आपल्या अडचणी दूर होतात, आपले मन शांत होतं, आपल्याला समाधान मिळते आणि नशीब बदलायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून हे व्रत केल्यास नक्कीच फळ मिळतं. 11 गुरुवार व्रत कधीपासून सुरू करावेत? कोणत्याही एका गुरुवारी सुरू तुम्ही करू शकतात, पण शक्य असेल तर शुभ दिवसच तुम्ही निवडा. सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घाला. पिवळा किंवा पांढरा रंग उत्तम राहील. तुमच्या मनामध्ये तुम्ही संकल्प करा, श्री स्वामी समर्थांचे मी 11 गुरुवार व्रत श्रद्धेने करणार आहे. मग पूजा कशी करावी हे तुम्हाला माहीत आहे का? त्यासाठी साहित्य काय लागणार आहे? नाही ना? चला तर मग मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती, फुले, अगरबत्ती किंवा धूप, दिवा आणि प्रसादामध्ये गूळ साखर किंवा खडी साखर. पूजाची विधी: श्री स्वामी समर्थांचा फोटो स्वच्छ ठेवा, त्यासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि फुले अर्पण करा आणि म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. हे नामस्मरण 108 वेळा तुम्ही करा. कोणती सेवा करावी तर दररोज किंवा गुरुवारी ओम श्री स्वामी समर्थ नामस्मरण जप तुम्ही करावा. दुसरं म्हणजे श्री स्वामी समर्थांची आरती करावी. गुरुचरित्राचा एक तरी अध्याय तुम्ही वाचावा. गरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान करावे. शक्य असेल तर मंदिरात जाऊन दर्शन घ्या. हे
11 गुरुवारचे व्रत करत असताना कोणते नियम पाळावेत? व्रत करताना तुम्ही लक्षात ठेवा, खोटं अजिबात बोलू नका, वादविवाद टाळा, घरामध्ये स्वच्छता ठेवा, मांसाहार, मद्यपान टाळा. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे श्री स्वामी समर्थांवरती मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. खऱ्या अनुभवाची कथा मी तुम्हाला सांगते. एक भक्त होता. त्याच्या आयुष्यात खूपच अडचणी आणि समस्या होत्या. त्याच्याकडे कसलीच नोकरी नव्हती. घरामध्ये सतत ताणतणाव होता. त्याने 11 गुरुवार व्रत सुरू केलं. पहिल्या काही दिवसात त्याला काही बदल तर जाणवलाच नाही, पण त्याने हार मानली नाही. सातत्याने तो व्रत करत राहिला. 7व्या गुरुवारी त्याला नोकरी मिळाली. 11व्या गुरुवारी घरामध्ये आनंद त्याच्या परत आला. तो म्हणाला, श्री स्वामी समर्थांनी माझं आयुष्य बदलून टाकलं आहे. मनापासून त्याने श्रद्धा ठेवून सतत नामस्मरण जप करत राहिला आणि सातत्याने त्याने व्रत केले आणि त्याला त्याच्या प्रयत्नाचं फळ स्वामी समर्थांनी नक्कीच दिलं. तर ते फळ आपल्यालाही मिळू शकतं जर आपण 11 गुरुवारचे व्रत केले तर. श्री स्वामी समर्थ. उद्यापन कसे करावे? 11वा गुरुवार झाल्यावर श्री स्वामी समर्थांची विशेष पूजा करावी. प्रसाद वाटावा, गरिबांना अन्न द्यावे. शक्य असेल तर 5 किंवा 11 लोकांना जेवण द्या तुमच्या इच्छेनुसार. आणि श्री स्वामी समर्थांचे आभार तुम्ही माना. म्हणूनच मैत्रिणींनो, श्रद्धेने 11 गुरुवार व्रत करा आणि श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि बघाच तुमचं आयुष्य कसं बदलतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 11 गुरुवार करताना या गोष्टी माहीत नसतील तर व्रत अपूर्ण राहते. श्री स्वामी समर्थ सेवा रहस्य. श्री स्वामी समर्थ. 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 मैत्रिणींनो, तुम्ही अनेकांनी श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवार सुरू केले असतील, पण एक सत्य आहे, अनेक लोक व्रत करतात पण त्यांना पूर्ण फळ मिळतच नाही. का माहीत आहे का? कारण काही गुपित नियम त्यांना माहीतच नसतात आणि ते माहीत जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे, व्रत करताना होणाऱ्या मोठ्या चुका कोणत्या आहेत. श्री स्वामी समर्थांना लवकर प्रसन्न करणाऱ्या खास काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आणि एक गुपित उपाय जो फार कमी लोकांना माहीत आहे. लोक करत असलेल्या मोठ्या चुका कोणत्या आहेत तर लक्षपूर्वक ऐका. पहिली चूक, फक्त देवदेव करण्याचा दिखावा करणे. काही लोक फक्त इतरांना दाखवण्यासाठीच व्रत करतात. त्यांना काय वाटते काय माहीत, फक्त त्यांच्यामध्ये अहंकार आणि दिखावीपणा जास्त असतो. पण स्वामी समर्थांना मन पाहिजे असतं, त्यांना दिखावा
अजिबात आवडत नाही. दुसरं म्हणजे मध्येच व्रत सोडणे. पहिले 2-3 गुरुवार करून मध्येच व्रत सोडून देतात. ही झाली दुसरी चूक. तिसरी चूक म्हणजे नकारात्मक बोलणे. व्रत करताना राग, चिडचिड, वाईट बोलणे या चुका लोक करतातच. खूप जण करतात. चौथी चूक फक्त देवाकडे मागतच राहणे. मला हे दे, मला ते दे, पण कधी धन्यवाद नाही. यामुळे पुण्य कमी होतं. स्वामी समर्थांना या व्रतीची लोक आवडतच नाहीत, जी फक्त दिखावा करतात. स्वामी समर्थांना आवडणाऱ्या काही खास सेवा आपण जाणून घेऊ. तर त्या खास सेवा कोणत्या आहेत? शांत बसून ध्यान करणे. फक्त 5 मिनिटं श्री स्वामी समर्थांचा विचार करा. गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. अन्नदान, कपडे दान करा. ही सेवा स्वामी समर्थांना खूपच प्रिय आहे. दया ठेवणे, कोणावरही राग न ठेवणे. कोणी चूक जर केली असेल तर त्याला मोकळ्या मनाने माफ करणे. महत्त्वाचं, पक्ष्यांना, प्राण्यांना अन्न देणे, पाणी ठेवणे हा खूप शक्तिशाली पुण्यकर्म आहे. लक्षपूर्वक ऐका. स्वामी समर्थ खरंच मनातून भाव पाहतात. त्यांना जास्त दिखावा, आपण जास्त मोठेपणा केलेला किंवा मोठी सामग्री आणून पूजा केलेली त्यांना मान्य नाही. एक गुपित उपाय मी तुम्हाला सांगते. हा उपाय फार कमी लोकांना माहीत आहे. गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांचं नाव 21 वेळा घ्या आणि मनामध्ये एकच गोष्ट बोला. स्वामी, तुम्ही माझ्यावरती कृपा करा. हा उपाय 11 दिवस जर तुम्ही केला तर तुम्हाला संकेत स्वामी समर्थ द्यायला लागतील. श्री स्वामी समर्थांचे मग संकेत कसे तुम्ही ओळखणार? आता डायरेक्ट तर म्हणजे थेट स्वामी तर तुम्हाला येऊन भेटणार नाहीत. मग त्यांचे संकेत तुम्ही कसे ओळखणार? स्वामी थेट येत नाहीत, ते देतात संकेत. स्वप्नामध्ये दर्शन, अचानक समस्या सुटणे, मनात शांतता येणे हे सगळे श्री स्वामी समर्थांचे संकेत आहेत. व्रत पूर्ण झाल्यावर काय करू नये? पहिलं म्हणजे लगेच विसरू नका. व्रत संपलं म्हणजे भक्ती संपली असं नाही. अहंकार अजिबात करू नका. मी व्रत केलं म्हणूनच झालं नाही. खरं तर ही श्री स्वामी समर्थांची कृपा आहे. वाईट सवयी परत सुरू करू नका, नाहीतर मिळालेलं फळ सुद्धा कमी होऊ शकतं. मैत्रिणींनो, म्हणूनच व्रत फक्त नियम नाही, तो श्री स्वामी समर्थांशी जोडलेला एक भाव आहे. प्रेमाने करा आणि श्रद्धेने करा आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. महत्त्वाचं म्हणजे या भक्तिमय चॅनलच्या जॉईन बटनावरती क्लिक करून एक छोटासा सपोर्ट नक्कीच करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ. चला तर मग सगळे मिळून म्हणूयात 11 वेळेस श्री स्वामी समर्थ नामस्मरण जप. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.